मिरज येथे युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर या भव्य दिव्य हॉस्पिटलचं आज 6 एप्रिल रोजी उद्घाटन सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमाचं अध्यक्ष सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील व या सोहळ्याचे उद्घाटक सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न झालं। प्रमुख पाहुणे खासदार विशालदादा पाटील प्रमुख उपस्थिती, माजी मंत्री डॉक्टर सुरेश भवखाडे, माजी मंत्री जयंतराव पाटील, आमदार लक्ष्मण सवदी, आमदार महेंद्र तमन्नावर, आमदार विश्वजित कदम, आमदार रोहित पाटील, आमदार सुहास बाबर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील, जनस्वराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम, वस्ताद संजय भोकरे, गणपतराव पाटील, आमदार इद्रिसभाई नाईकवडी, आमदार सुधीरदादा गाडगे, आमदार दुर्योधन आहिवळे, आमदार राजू कागे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार सत्यजित देशमुख, माजी खासदार संजय काका पाटील, अजितराव घोरपडे, मकरंद देशपांडे, माजी महापौर दिग्विजय सूर्यवंशी या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये या भव्य दिव्य अशा हॉस्पिटलचा समारंभ व लोकार्पण सोहळा संपन्न झाला। हॉस्पिटलचे विश्वस्त डॉक्टर रियाज मुजावर, डॉक्टर सुरेश तांबोळी, डॉक्टर सोमेश्वर पाटील, डॉक्टर विक्रमसिंह जाधव, डॉक्टर अमित गाढवे, डॉक्टर अमित जोशी, डॉक्टर सारंग गोसावी, डॉक्टर अभिमान पवार, डॉक्टर आरती पवार, डॉक्टर विश्वनाथ पाटील, डॉक्टर गीता कदम, डॉक्टर गौरव फल्ले, डॉक्टर अनुराग चव्हाण, डॉक्टर रोहित कदम, डॉक्टर विनोद परमशेट्टी, डॉक्टर अविनाश पाटील, डॉक्टर भास्कर प्राणी, डॉक्टर जय धवल भूमाज, योगेश जमगे, डॉक्टर सुधीर कदम, डॉक्टर राहुल गोसावी, डॉक्टर अंकिता गोसावी, डॉक्टर रणजित पाटील, डॉक्टर अश्विनी पाटील, डॉक्टर साबेरा तांबोळी, डॉक्टर आदिती फल्ले, डॉक्टर श्रुती परमशेट्टी, सर्व युनिट टीम यांच्या हातात परिश्रमातून या हॉस्पिटलची निर्मिती करण्यात आली। या सर्व डॉक्टरांचे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री व बालकल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी या सर्व डॉक्टरांचं विशेष अभिनंदन केलं। युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे हॉस्पिटल महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करेल असंही उद्गार आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आशा व्यक्त केली। युनिक इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल केअर हे हॉस्पिटल महाराष्ट्रामध्ये नावलौकिक करेल असाही उद्गार आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आशा व्यक्त केली आहे। सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख महेंद्र भाऊ या कार्यक्रमास उपस्थित होते। तसेच डॉक्टर रियाज मुजावर यांचं विशेष कौतुक असं आरोग्य मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी केलं। या संपूर्ण कार्यक्रमाचे आभार डॉक्टर शबाना मुजावर, डेप्युटी डायरेक्टर युनिक इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल केअर यांनी सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले। पत्रकार राजेंद्र शिंदे, झी न्यूज मराठी।
उद्घाटन झाले मी जाहीर करतो. हे हॉस्पिटल 45 डॉक्टरने एकत्र येऊन तयार केलेलं आहे आणि ह्या मागचा उद्देश असा आहे की मिरजमध्ये जे पेशंट पूर्वी बाहेर जायचे, ज्यांना ॲडव्हान्स मशीन लागायच्या, त्यांना आता बाहेर जाण्याची गरज लागणार नाही. कारण ह्या हॉस्पिटलमध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. मिरजेतले नामवंत दिग्गज डॉक्टर आहेत ज्यांनी पूर्वी सेवा दिलेली आहे, तेच एकत्र आले आहेत व त्यांचा उद्देश ह्यामागे की लोकांना परवडणाऱ्या किमतीत जागतिक दर्जाच्या ट्रीटमेंट मिरजेमध्ये उपलब्ध होईल या हेतूने हॉस्पिटल तयार केलेलं आहे. त्यावेळी सगळ्यांच्या शुभेच्छाने मी हे हॉस्पिटल सुरू झालं असं डिक्लेअर करतो. 15 दिवसानंतर हे हॉस्पिटल पूर्णपणे कार्यरत होईल. काय संदेश जाईल यामुळं आणि काय फरक पडेल? दैनिक हॉस्पिटलच्या निमित्ताने एक अत्यंत चांगल्या पद्धतीनं डॉक्टरांच्या माध्यमातून सुद्धा लोकांना सेवा देण्याचं एक अत्यंत चांगल्या पद्धतीचं हॉस्पिटलची सुरुवात झाली. अलीकडच्या काळामध्ये विशेषतः वैद्यकीय सेवा आणि वैद्यकीय व्यवसाय असा जो फरक होतो आहे, त्याच्यामध्ये वैद्यकीय सेवा देण्याच्या दृष्टिकोनातून एक उत्कृष्ट उपयोग हॉस्पिटल होईल अशा पद्धतीचं काम डॉक्टर्सनी सुरू केलं आहे. याचा आदर्श महाराष्ट्रातल्या सगळ्याच डॉक्टर्सनी घ्यावा आणि आरोग्य सेवा ही लोकांच्या सेवेसाठी अशा पद्धतीने करण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करावा. अशा पद्धतीची भूमिका किंवा अशा पद्धतीच्या आजच्या कार्यक्रमात एक चांगला संदेश निश्चितपणे महाराष्ट्रामध्ये जाईल. वैद्यकीय क्षेत्रामध्ये काल धैर्यशील पाटील सांगितलेलं की अजूनही जनतेला मनातला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे